कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हा अधिपती बोला। कवादरनं फोन करायला मी तुम्हाला माहिती आहे काय? हा टेन्शन छाती जड झाली इथं माझी। फोन तर करा, नाहीतर माझा फोन उचला तरी एकदा, फक्त फोन उचलून सांगा तरी कुठं आहे, काय आहे, कशी आहे वडिलांची तब्येत, काय नाही। तुम्ही एकट्याच गेलाय म्हणता ना, टेन्शन काय मदत बिदत लागणार आहे का? अधिपती शांत व्हा, शांत व्हा। बाबांना काही झालेलं नाहीये, तुम्ही टेन्शन घेऊ नका। बाबा ठीक आहेत एकदम। नक्की काय म्हणजे? अहो म्हणजे नक्की काय असं विचारलं मी। हो घरी आहे काय तुम्ही तुमच्या? म्हणजे मी तुम्हाला तुमच्या घरी आहे का एवढंच विचारलं, त्याचं उत्तर होय किंवा नाही असं असतंय। एक लक्षात घ्या, माणूस जेव्हा काहीतरी लपवत असतो की नाही, पडदिशी त्याला काही सुधरत नाही का नाही, तेव्हा म्हणजे बिंजे असं काहीतरी विचारतोय किंवा तो खोटं बोलत असतो। अधिपती आय एम सॉरी, पण मला तुमचा टोन आवडत नाहीये। मला पण मग तुमचं हे वागणं आवडत नाही आत्ताच, आणि पटत बी नाहीये। हे बघा, आपण मी घरी आल्यावर बोलूया का? ठीक आहे, फक्त खोटं बोलू नका माझ्या संग। मी खोटं बोलत नाहीये। विश्वास पाहिजे बघा नात्यात, बाकी काय मला माहिती। मला मान्य आहे, जे काय करशील ते सांगून करा मला। हो मी तुम्हाला सगळं सांगणार आहे। मी घरी आल्यावर बोलूया का आपण प्लीज? हा पण तुम्ही तुमच्या बाबांच्या घरी नाही आहे ना? मी तुम्हाला म्हटलं ना घरी आल्यावर बोलूया म्हणून। आणि विश्वास हे विश्वास विश्वास लक्षात ठेवा, विश्वास पाहिजे। आहे आहे अधिपती, ठेवते फोन, बाय। अक्षरा तू इथे? हो सर, मोहिते मॅडमनी प्रॅक्टिससाठी बोलावलं होतं। असं आहे? नाही, मी आजच अधिपतींना म्हटलं होतं की तुला लवकर शाळेत पाठवा म्हणून। मला वाटलं माझ्या शब्दाला मान देऊन तुला लगेच पाठवलं की काय त्यांनी शाळेत। तुमचं बोलणं झालं होतं सर? हां, फोन आला होता ना मला। कधी? आज सकाळी। आणि काय म्हटले ते? नाही, त्यांनी मला विचारलं की तुमचा कोणी नातेवाईक डॉक्टर आहे का? मी सांगितलं त्यांना की माझे जावई डॉक्टर आहे म्हणून। विश्वास पाहिजे बघा नात्यात, बाकी काय मला माहिती। ताई, मी स्तंभीकडे बघितलं, कुठे बी नाही सुनबाई घरात। आता एवढा वेळ लागतोय तिच्या घरातून आपल्या घरी यायला। त्यांच्या वडिलांनी सांगितलं त्याने घाल्या, पण आम्हाला काय आता त्यांचं बोलणं खरं वाटत नाही। म्हणजे जयदेवराव खोटं बोलायला आहेत असं वाटतंय आम्हाला। पर ते का खोटं बोलायला असं वाटतंय तुला ताई? तेच तर हुडकायचंय। अजून काय बोलले अधिपती? नाही, आमच्यात जे बोलणं झालं ते आपसातच राहून दे असं त्यांनी मला सांगितलंय। प्लीज तू त्यांना काही विचारू नकोस। नाही, अधिपती म्हणालेत काहीतरी करतो म्हणून, पण अक्षरा तू आता लवकर ये शाळेत। ओके सर। हे बघ, तुझ्या जागी जर का दुसरी कोणी शिक्षिका असते ना तरी अजिबात चाललं नसतं बघ। मला कल्पना आहे सर, मी येते, लवकरच येते। लवकर ये तू, काही कर, भुवनेश्वरी मॅडम ना कन्व्हिन्स कर, पण लवकर ये। हो सर। बरं, हां, आणि तुझ्या सासऱ्यांची तब्येत काय म्हणते? प्रोग्रेस आहे ना? हो सर, अजून 2 इंजेक्शन्स दिली ना की अजून फरक पडेल। हां, हे बरं झालं। आणि काहीही मदत लागली तर मला सांगायचं। नक्की सर। काळजी घे। चालू दे तुमची प्रॅक्टिस। हो सर। मी येतो। हो। पोचला काय घरी? नाही अजून। मला वाटलं घरी पोचला म्हणून फोन केला का काय? नाही, तुम्हाला एक विचारायचं होतं म्हणून फोन केला। विचारा की। तुम्ही मगाशी काय म्हटलात मला? कवा? मला फोन केला होता तेव्हा? हां, काय म्हणलं? विश्वास पाहिजे ना? मग पाहिजेलच आहे। मग तो दोन्ही बाजूनी पाहिजे ना अधिपती? म्हणजे तुम्ही माझ्या माघारी लोकांकडे चौकशी का करताय माझ्याबद्दल? जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर मला विचारा, मी सगळी उत्तरं देईन तुम्हाला, पण ती उत्तरं ऐकायची तुमची तयारी असू द्या। शाळेत गेलाय काय तुम्ही? मी कुठे गेलीये किंवा कुठे नाही गेलीये हा प्रश्नच नाहीये अधिपती। तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, माझ्या माघारी चौकशी का करताय माझ्याबद्दल? माझ्यावर विश्वास ठेवा किंवा मला विचारा। 1 मिनिट थांबा, बघा मी काय तुमच्यावर संशय घेतोय किंवा काय असा विषय म्हणताना मी काय हे केलेलं नाही आहे। माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की तुम्ही कशात घावू नका। समजा तुम्ही कशात घावला आणि तुम्हाला सोडवायचं झालं तर मला तर माहित पाहिजे तुमचे काय उद्योग चाललेत ते।
म्हणताना मी विचारलं फुलपगारीसनी फोन करून. बर मग तुम्ही पण मला कळून न देता त्या फुलपगारांच्या जावयाला फोन करून मग त्यांची मदत घेतलीच ना? हा ते चालतंय काय? आमच्या बापाला घेऊन गेला का नाही हॉस्पिटलमध्ये? हो पण मी काय मुद्दाम करतेय का? माझं एवढंच म्हणणं आहे अधिपती की तुमच्या बाबांना जुन्या डॉक्टरांच्या औषधांमुळे बरं वाटत नव्हतं. त्यांना सेकंड ओपिनियनची गरज होती म्हणून मी त्यांना घेऊन गेले डॉक्टरांकडे. माझा हेतू वाईट नाहीये, ते बरे व्हावेत हाच हेतू आहे ना माझा अधिपती. मी काही चोरी करत नाही हो, मी फसवत नाहीये कोणाला. मला जे करायचंय त्यासाठी मला घरून सहकार्य मिळत नाहीये म्हणून मी हे सगळं करतेय. मला हौस नाहीये हे सगळं गुपचूप करायची. मला समजून का घेत नाही तुम्ही अधिपती? एक तर शिक्षणामुळे शहाणपणा येतो यावर तुमचा विश्वास नाहीये. बरं ठीक आहे, रडू नका रडू नका रडू नका, शांत व्हा जरा, थंड घ्या. हॅलो, मग असं का बोलला तुम्ही? मला समजून का घेत नाही तुम्ही मला? बरं असू दे, तुम्ही रडू नका. हो जाऊ दे जाऊ दे जाऊ दे, तुम्ही डोळे पुसा, मी आहे तुमच्या संग म्हणलं ना. आणि मी असं काहीच बोललेलो नाही आहे. माझा हेतू का समजून घेत नाही तुम्ही? हेतूचा मुद्दाच नाही हो, विश्वासाचा मुद्दा आहे. विश्वास निर्माण करावा लागतो दोघांना. ठेवते मी फोन. काय करावं ह्या बाईचं? स्वतः बरोबर मला बी फासाला लावणार बहुतेक. फुलवाजा ताड 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 वास निर्माण करावा लागतो. तो काय रुखवतात येत नाही. बरोबरच आहे म्हणा, चुकीचं काय त्यांचं. अरे राग यायला पाहिजे मला, आत्ता राग यायला पाहिजे, पण मला प्रेमच काय येते काय कळत नाही दरवेळी. ह्याच्यातच गेलं आमचं सगळं. गोड गोड गार गार फुला त्याला. बाबांचं मिस्ड कॉल. हॅलो. हा अक्षू बाळा. हा बाबा, तुम्ही फोन केला होता का? काय झालं? हो अगं भुवनेश्वरी मॅडमचा फोन आला होता मला. का? तब्येत विचारायला. मग तुम्ही काय सांगितलं? मी म्हणलं की आता बरी आहे तब्येत म्हणून, तर मला म्हणाल्या तुला फोन दे म्हणून. अरे बापरे. मग? मी पटकन म्हणालो तू मला घरी सोडून गेलीस म्हणून. हो बाबा, तुम्ही काहीतरी वेगळं सांगायचं ना. अगं हो, मला पटकन जे सुचलं ते मी सांगितलं. तुला माहितीये ना मला खोटं बोलता येत नाही. अगं बोलताना माझी दातखिळीच बसली. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका. माझं इकडचं काम होतं चालेल, मी थोड्या वेळात जाते घरी. हा तू लवकर घरी पोच आणि मला फोन कर. हो ठीक आहे, ठेवते फोन. बाय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.